श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य गता द्याही कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावती. काही वर्षे करून वस्ती मंगळ वेळे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत पाटोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती के विवर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्देसम. सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका. येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी स्वामी चालिले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी वैसले यतिरा स्वेच्छने. तेथे एक अविंद होता तो करीतयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळाप्पा करिया तर. चोळाप्पाचे भाग्य उदेले यतिराज ग्रहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे दरिद्रीच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राज भेटी परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सूर्वराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कित्येक राहती मौन धरिती कित्येक. एका चरणी उभे राहून सदा विलोकती गगन. एक गिरी गौरी बैसून तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती. एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार उगा सांडोनी. एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचते. एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालये. परी जयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन. केली यासी नाना साधन भावावीन सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पायी स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला भोसाळ. तैपासून तयाशे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळाप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एकेती. लोका चमत्कार दावती गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयाचे चित्ती. म्हणून या स्वामी राज्यती बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात. रूपासी कळला वृत्तांत की आपुली या नगरात यती विख्यात पातले. राती चोळाप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी एकोणी राव बोलला कायवानी. गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊ निलवला हे भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. ते हे सत्य तरी येऊनी आता असते दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरोन राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदंदित. दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसवले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती रूपराये. निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण. तयाच्या पादुका श्री धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. प्रेमळ भक्त परिशोध तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजापन्नमस्तु श्रीरस्तु शुभम भवतो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.